नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. बरं, मग मला सांग, जर त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे तर मग का तो दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय? का त्याने अजून तुला त्याच्या घरच्यांना नाही भेटवलं? सांग ना. त्याने विचारलं तशी ती स्तब्ध झाली. दिव्या, माझ्यावर विश्वास ठेव. तो फक्त तुझा फायदा उठवतोय. मला माहीत नाही त्याला ह्यातून काय साध्य करायचं आहे, पण तो नक्कीच तुला आणि त्या दुसऱ्या मुलीला पण फसवत आहे, राकेश बोलला. पण दिव्या मात्र आता सुन्न झाली होती. राकेशचा एक एक शब्द तिला विचार करण्यास भाग पाडत होता. ती तशीच डोक्याला पकडून बसून राहिली होती. एव्हाना डोळ्यांतून अश्रू पण वाहत होते. आता पुढे. दिव्या प्लीज रडू नको ना, राकेश तिला सावरत बोलला. तशी ती रडायची थांबली. नाही, नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अक्षय असं करणं अजिबात शक्य नाही, दिव्या बोलली. असं तुला फक्त वाटतंय दिव्या, पण हे जे पण सगळं घडतंय त्यामध्ये अक्षयचा नक्कीच कोणता तरी मोठा डाव आहे, जो सध्या तुला दिसत नाहीये. नाहीतर त्याने तुला त्याच्या घरच्यांना नक्कीच भेटवलं असतं अगं, राकेश तिला समजावत बोलला. मला ह्याचा सोक्षमोक्ष लावायलाच लागेल. मी आजच अक्षयला सगळा जाब विचारेन, ती चिडून बोलली आणि जागची उठली. थांब दिव्या, लगेच असं काही करू नको की ज्यामुळे तुला त्याचं खरं रूप दिसणार नाही. तो खूपच चलाख आहे. थोडं शांतीने विचार कर आणि मग कोणतंही पाऊल उचल, राकेश बोलला. तशी ती विचार करू लागली. येस, यू आर राईट राकेश. जर त्याने खरंच तुला फसवलं असेल आणि नंतर मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं असेल तर नक्कीच मला सांभाळून पाऊल उचलावं लागेल, ती शून्यात बघत बोलली. तुला माझी कोणतीही कसलीही मदत लागली तरी मला बिनधास्त सांग, तो बोलला. थँक्यू, ती नजर खाली ठेवतच बोलली. नो नीड टू से थँक्यू, आय एम ऑलवेज देअर फॉर यू, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. निघूया, त्याने विचारलं तसं तिने होमध्ये मान हलवली. मग दोघेही तिथून निघाले. राकेशने घरी आल्यानंतर आदीला फोन करून सगळी माहिती दिली होती, त्यामुळे आदी पण खुश होता. गुड, आता लवकरच अक्षयच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं आहे. बास, मग माझं काम झालं. मग मी मॉम आणि छोटी आईला माझ्या आणि युवीबद्दल सांगून टाकणार. येस, तो खुश होत बोलला आणि मग ऑफिसमधून बाहेर पडला. इथे युविकाला मात्र त्याचा जबरदस्त राग आला होता. ती तिच्या रूममधून इकडे तिकडे फेऱ्या मारत होती, कारण आज सकाळपासून त्याने तिला ना साधा मेसेज केलेला आणि नाही साधा कॉल. तिने स्वतः कॉल केला असला तरी साहेबांनी रिसीव्ह नव्हता केला, म्हणून मॅडमचा रागाचा पारा खूप जास्त चढला होता. इतक्यात तिच्या फोनची रिंगटोन वाजली. तसं तिने त्या कॉलकडे पाहिलं. सडू कॉलिंग येत होतं. त्याचं नाव बघूनच पुन्हा मॅडमचा पारा चढला आणि तिने फोन कट केला. आत्ता आठवण येते, अजिबात उचलणार नाही कॉल, जा खड्ड्यात, ती चिडून त्या फोनच्या स्क्रीनकडे पाहत बोलली आणि कॉल कट केला त्याचा. पण त्याने पुन्हा तिचा नंबर डायल केला, पण तरी मॅडमने पुन्हा कॉल कट केला. बाप रे, आज काही खरं नाही आहे आधी तुझं, आधी त्या कट झालेल्या कॉलकडे पाहत बोलला आणि मग त्याने ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं. सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते. युविका समोर जेवायला बसली होती. आज अक्षय नव्हता, तो अजून हॉस्पिटलमध्येच होता. थोड्याच वेळात आधी त्याच्या चेअरवर येऊन बसला. त्याने एक कटाक्ष तिच्यावर टाकला तर ती चुपचाप तिचं जेवत होती. पण तो इथूनही सांगू शकत होता की मॅडमच्या रागाचा पारा किती चढला आहे ते. त्याला हसायलाच आलं, पण आपण नंतर मनवू तिला असा विचार केला त्याने आणि मग जेवणावर कॉन्सन्ट्रेट केलं. जेवताना मध्ये मध्ये तो तिच्यावर एक कटाक्ष टाकत होता. तशातच तिने पण एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि तिचा तो जळजळीत लूक बघूनच त्याने एक आवंढा गिळला. कसंबसं प्लेटमधलं जेवण संपवलं त्याने. संडेला शॉपिंगला जायचं आहे, लक्षात आहे ना सगळ्यांच्या, आकांक्षा बोलल्या. हो हो आहे हो लक्षात, आजी बोलल्या. आधीने पुन्हा एकदा तिच्यावर कटाक्ष टाकला, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नव्हते. राग आला होता त्याचा, म्हणून कोणाच्याच काहीच बोलण्यावर तिचं लक्ष नव्हतं. बरं, सकाळी सकाळीच जाऊ, म्हणजे मग निवांत वेळ मिळेल,
आकांक्षा बोलल्या तशा सगळ्यांनी माना डोलावल्या. आता सगळ्यांची जेवणं झाली होती आणि सगळे आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेले होते. आधी मात्र बाहेर लॉनमध्ये होता. तो फोनवर बोलत होता, काहीतरी ऑफिशियली डिस्कस करत होता. तोच त्याला ती तिच्या बाल्कनीमध्ये उभी असलेली दिसली, जिच्या चेहऱ्यावर अजूनही रागच होता. त्याने मात्र एकदा तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा आपल्या कॉलवर कॉन्सन्ट्रेट केलं. तसा तिचा पारा अजूनच चढणारच होता, कारण अजूनही तो तिला मनवायला आलाच नव्हता. पण इथे आधी जेव्हा तिच्या रूममध्ये जाणारच होता, तोच त्याला तो अर्जंट कॉल आला होता आणि त्याला घ्यावा लागला होता. हा कॉल संपवून तो तिच्याकडे जाणारच होता, पण आत्ता मात्र तिच्या रागात अजून वाढ झाली आहे हे एव्हाना कळलं होतं त्याला. इथे युविका तिच्या रूममध्ये बेडवर आडवी झाली होती. नाही म्हणलं तरी आता चेहऱ्यावरचा राग जाऊन आता तिथे वाईट वाटत होतं तिला, कारण त्याने पुन्हा कॉल केलाच नव्हता आणि तो आला पण नव्हता तिच्याजवळ, म्हणून तिला वाईट वाटत होतं. आत्ता तर डोळ्यांतून अश्रू पण येत होते, जे ती उलट्या हाताने पुसत होती. इतक्यात दारावर टकटक झाली. तशी ती उठून बसली आणि दाराकडे पाहू लागली. तोच पुन्हा टकटक झाली. तशी ती उठली आणि दाराकडे गेली. तिने दार उघडलं तर बाहेर आदी उभा होता. तसं ती चिडून पटकन दार लावणार की तो आत शिरला आणि त्याने दार लॉक केलं. ती रागाने त्याच्याकडे पाहत होतीच की त्याने पुढे होऊन तिला घट्ट मिठी मारली. सोड मला. ती त्याच्या छातीवर हाताने मारून त्याच्या मिठीतून सुटू पाहत होती, पण त्याची मिठी मजबूत होती. आय एम सॉरी, तो बोलला, पण तरी तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. उलट त्याच्या मिठीतून बाहेर पडण्यासाठी ती झटपटत होती. अजूनही मुसमुसतच होती ती. युवी, आय सेड आय एम सॉरी डिअर, प्लीज काम डाऊन, तो पुन्हा बोलला आणि त्याने तिला सोडलं. तशी ती त्याच्यापासून दूर झाली आणि लांब जाऊन त्याला पाठ करून उभी राहिली. युवी, त्याने पुन्हा तिला आवाज दिला. बोलू नकोस माझ्याशी, ती रागात बोलली. स्वीटी, मी सॉरी बोललो ना, सोड ना आता राग, तो बोलला. तुला काहीच वाटत नाही का? सकाळपासून एक कॉल की एक मेसेज नाही तुझा, काय समजायचं मी आधी? तिने आता त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. थोडं कामात होतो, खूप इम्पॉर्टंट, म्हणून नाही करू शकलो कॉल, तो शांत रीतीने बोलला. माझ्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट होतं का? तिने लटक्या रागात विचारलं. तुझ्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी युवी, पण जे पण काम होतं ते लवकरात लवकर होणं पण गरजेचं होतं, तो बोलला. असं कोणतं काम होतं? तिने विचारलं. तसा त्याने एक सुस्कारा सोडला आणि मग त्याने तिला आजच्या राकेश आणि दिव्याच्या भेटीबद्दल सगळं सांगितलं. ओह, आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं हे, ती खाली मान घालून बोलली. इट्स ओके स्वीटी, तो बोलला आणि त्याने पुन्हा तिला मिठीत घेतलं. तशी मग शांत झाली ती. आणि रडायला काय झालं तुला? त्याने विचारलं. तसं तिलाच आता हसायला आलं. तू इग्नोर करतोय असं वाटलं मला, म्हणून आपोआपच डोळ्यांतून पाणी आलं, ती हसून बोलली. वेडाबाई, माझी काय हिंमत तुला इग्नोर करायची, तो बोलला. तशी पुन्हा हसली ती. मला सांग, शॉपिंगला जाणार आहेस ना, त्याने विचारलं. हो, ती बोलली. काय घेणार आहेस, साडी की लेहंगा, त्याने विचारलं. तू सांग काय घेऊ मी, तिने विचारलं. तू जे ठरवलं असशील ते घे, नो प्रॉब्लेम, तो बोलला. पण तुला मला कशात बघायला आवडेल, तिने खूपच प्रेमाने विचारलं. खरं सांगू, तो बोलला. हो सांग ना, ती बोलली. तुला काहीही छानच दिसेल, पण माझं म्हणशील तर मला तुला लेहंग्यामध्ये बघायला आवडेल, रेड कलरच्या, तो बोलला. तशी हसली ती. बाय द वे, मी पण लेहंगाच घ्यायचं ठरवलं होतं, थँक्यू, ती हसून बोलली. यू आर मोस्ट वेलकम डिअर, तो बोलला. तशी पुन्हा हसली ती. तू पण येशील ना, तिने विचारलं. मी? माझं काय काम आहे तिथे, तुम्ही लेडीज जाणार आहात ना, तो बोलला. ओके, तिने मान डोलावली. चल, मला जायला हवं, गुड नाईट डिअर, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून बोलला. तशी शहारली ती. गुड नाईट आदी, ती पण बोलली. तसा तो हसून तिथून निघून गेला. हॅलो, अक्षय हळू आवाजात बोलला. तो आत्ताच घरी आला होता आणि त्याचा फोन वाजला होता. त्याने कपाळावर आठ्या पाडत विचारलं. कुठे आहेस तू, दिव्याने विचारलं. दिव्या, तुला किती वेळा सांगितलंय, मी घरी असल्यावर फोन नको करत जाऊस, अक्षय चिडून बोलला.
मला काही स्वप्न पडलंय का की तू घरी आहेस? दिव्या पण आता चिडली होती. आज राकेशने जे जे सांगितलं होतं त्यामुळे तिचं पण डोकं आऊट झालं होतं. दिव्या, अगं काय झालं इतकं चिडायला? आता अक्षयने थोडं सबुरीने विचारलं. तू मला माईंड कॅफेमध्ये का बोलावलं होतंस? बोलावलं तर बोलावलं, स्वतः आला देखील नाही. तुला मी कॉल पण केला होता, पण तुझा फोन स्विच ऑफ येत होता. दिव्या रागात बोलली आणि आता इथे अक्षय शॉक झाला. मी? मी तुला कधी बोलावलं? माइंड कॅफेमध्ये? अक्षय आश्चर्यचकित होत बोलला. अ ते आय एम सॉरी, तू नव्हतं बोलावलं. चुकून तुला बोलले मी. माझ्या एका फ्रेंडने बोलावलं होतं. दिव्या सारवासारव करत बोलली. कारण तिला राकेशने सांगितलेलं आठवलं होतं की अक्षयला समोरून काहीही विचारू नको. त्याचा खरा चेहरा समोर आणायचा असेल तर खूप सांभाळून पावलं उचलावी लागतील. कोणत्या फ्रेंडने? त्याने विचारलं. माझी कॉलेज फ्रेंड होती, श्रुती. ती खोटंच बोलली. पण तरी तिच्या मनात अजूनही हा प्रश्न होताच की का तिला हॉस्पिटलच्या रिसेप्शनवरून पण खोटं सांगण्यात आलं होतं. ओके, फोन का केला होता इतक्या रात्री? त्याने विचारलं. ते असंच. 3 दिवस झाले आपण बोललोच नव्हतो, म्हणून वाटलं कॉल करावा, ती बोलली. आय एम सॉरी, पण आता रात्र खूप झाली आहे. मी उद्या कॉल करतो तुला. मग बोलू आपण. ओके, तो बोलला. ओके, ती बोलली. चल बाय, टेक केअर. लव्ह यू, तो बोलला. बाय, गुड नाईट, ती बोलली आणि फोन कट केला तिने. त्याला लव्ह यू बोलायला पण तिला वाटत नव्हतं, कारण सतत राकेशने सांगितलेलं सगळं तिच्या डोक्यात घुमत होतं आणि आता जोपर्यंत सगळं सॉर्ट होणार नाही तोपर्यंत ती सुखाने श्वास घेऊ शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी परी ऑफिसला पोहोचली होती. तिची जायची तर अजिबात इच्छा नव्हती, पण जाणं भाग होतं तिला, कारण काल तिने सुट्टी घेतली होती. स्वतःला कितीही सावरायचं म्हटलं तरी आतून पूर्णपणे तुटून गेली होती. हे असं काही होईल असा कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता तिने. आज जाऊन जॉब रिझाईन करू असा विचार केला होता तिने, कारण जीव तर खूप तुटत होता त्याच्यासाठी. पण त्याने इतकी मोठी गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली हे काही तिच्या डोक्यातून जातच नव्हतं. एक प्रकारचा विश्वासघातच होता तो तिच्यासाठी. ती आली आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसली. तिने तिचा PC सुरू केला आणि सगळ्यात आधी रिझाईन लेटर टाईप केलं आणि ते मॅनेजमेंटला सेंड केलं. इथे रियांश त्याच्या केबिनमध्ये बसला होता. काल पण तो आला होता, पण ती नव्हती आली, म्हणून आज पण तो ह्याच ऑफिसमध्ये आला होता. त्याच्या केबिनमधून तो बाहेर बघत होता. त्याला ती दिसत होती, पण एकदम मलूल. त्याला कळत होतं रडून रडून तिने स्वतःला खूप त्रास करून घेतला होता. त्याची खूप इच्छा होत होती की तिच्या जवळ जाऊन तिला सावरावं, तिला मिठीत घ्यावं. पण नाही, अडवलं होतं त्याने स्वतःला. तिला थोडा वेळ द्यायचं ठरवलं होतं त्याने, म्हणून तो तिच्याजवळ गेला नव्हता. लांबून बघत होता तिला. तिला मात्र ह्याची कल्पना नव्हती की तो आत बसला असेल. पण जेव्हा त्याने तिचा तो रेजिग्नेशनचा मेल पाहिला तसा तो 3 ताड उडाला. नो, असं कसं लगेच रिझाईन करू शकते ही स्टूपिड गर्ल? माझ्यावर राग आहे ना हिचा, मग माझ्यावर राग कर. जॉब सोडून काय मिळणार आहे हिला? शिट, तो स्वतःशीच बडबडत होता. त्याला खूप राग येत होता. आता तो तिचा की स्वतःचा काहीच कळत नव्हतं. पण नक्की तो राग होता की भीती, ती आपल्यापासून दूर जाण्याची भीती, हे त्याला काही कळत नव्हतं. त्याच रागात त्याने ऑफिस बॉयला बोलावून घेतलं आणि परीला केबिनमध्ये पाठवण्यास सांगितलं. ओके सर, बोलून तो ऑफिस बॉय परीच्या डेस्कजवळ गेला. मॅम, तो ऑफिस बॉय बोलला. हां, ती बोलली. तुम्हाला सरांनी केबिनमध्ये बोलावलं आहे. तो ऑफिस बॉय बोलला तसं तिला लगेच लक्षात आलं की तिने जो रेजिग्नेशनचा मेल केला आहे त्यामुळे तिला बोलावलं असेल. ओके, मी जाते HR डिपार्टमेंटमध्ये, ती बोलली आणि HR डिपार्टमेंटमध्ये जाऊ लागली. तोच त्या ऑफिस बॉयने तिला थांबवलं. मॅम, तुम्हाला HR डिपार्टमेंटमध्ये नाही बोलावलं आहे, तो ऑफिस बॉय बोलला तशी ती जागीच थांबली. मग? तिने आश्चर्याने विचारलं. रियांश सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे, तो ऑफिस बॉय बोलला तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. म्हणजे हा कधी आला ऑफिसमध्ये? तिला अजिबात कल्पना नव्हती की तो आत असेल. राग तर खूप जास्त आला होता तिला त्याचा, पण आत्ता त्याने बोलावलं आहे आणि त्याच्या केबिनमध्ये जायचं आहे ह्या कल्पनेनेच तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा.
चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.